नमस्कार, गार्गीज क्रेझी लॅबमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत मखाना लाडू। डायबिटीज, सांधेदुखी यावर अतिशय लाभदायक असतात। त्यासाठी आपण इथे घेतले 200 ग्रॅम मखाना, ड्रायफ्रुट्स घेतलेत, त्यामध्ये आपण काजू, बदाम, पंपकिन सीड्स आणि मनुका घेतलेले आहेत। 1 वाटीभर तूप आहे, खजूर घेतलेले आहेत, खजूरच्या बिया काढून घेणार आहोत आणि किसलेलं खोबरे। तर पहिले आपण कढई गरम केली आहे, त्यात थोडंसं तूप घालणार आहोत आणि मखाना भाजून घेणार आहोत। मखाना आपण मंद आचेवर तुपावर खरपूस भाजून घेणार आहोत। जवळजवळ भाजण्यासाठी 8 ते 10 मिनिटं वेळ लागतो, पण खरपूस भाजल्यामुळे मिक्सरलाही छान पावडर करता येते आणि त्यातील मॉइश्चर निघून जाते व लाडू टिकण्यासाठी मदत होते। आपण थोड्या वेळाने असं चेक करणार आहोत की त्याचा चुरा होतोय का हाताने। जसा चुरा झाला तर समजायचं की आपले मखाने व्यवस्थित भाजून झालेले आहेत। आता आपण त्याच मखाण्याच्या कढईतनं मखाने काढलेत आणि थोडंसं तूप घालून सर्व ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहोत। त्यात आपण किसलेलं खोबरेही थोडंसं भाजून घेणार आहोत। आपण मखाना मिक्सरला छान बारीक करणार आहोत पावडर त्याची, आणि ड्रायफ्रुट्स थोडेसे भरड ठेवणार आहोत। खजूर पण आपण यातच ॲड करून परतवून घेणार आहोत। परतवून झाले की आपण आता इथे मनुके वेगळे भाजतोय आपण, कारण मनुके मिक्सरला बारीक नाही करणार आहेत, त्याच्यामुळे आपण ते वेगळे भाजून घेणार आहोत। मनुके पण आपण मंद आचेवरती परतून घेऊयात। तर मनुके आपले परतून होत आलेले आहेत, ते छान टम फुगलेले आहेत। आता आपण मिक्सरला मखाने पावडर करून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाने घालून त्याची पावडर करून घेऊयात। त्याची पावडर झाली की आपण ड्रायफ्रुट्सची मिक्सरला भरड बारीक करणार आहोत आणि सर्व एकजीव करून घेणार आहोत। मखाना पावडर, ड्रायफ्रुट्स, मनुके छान आपण एकजीव करूयात आणि त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर ॲड करतोय आता। इथे 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घालून गुळाचा पाक करणार आहोत। आणि पाक होईपर्यंत गूळ सतत हलवत राहणार आहोत, नाहीतर मग तो खाली कढईला लागेल। करपू नये म्हणून आपण सतत त्याला हलवत राहणार आहोत। थोडंसं आपण चमचाभर पाणी घालणार आहोत, जेणेकरून लाडू आपले कडक होऊ नयेत। आपला पाक रेडी आहे, त्याच्यामध्ये आपण आता सगळं मिक्स करून घेणार आहोत। आपलं मिक्सही करून झालंय। आता त्यात पाक बरोबर झालाय का व गूळ कमी तर नाही पडला ना, यासाठी मी चेक केलं की लाडू वळतोय का, तर सगळं व्यवस्थित आहे। त्यात आपण हाताला तेल किंवा तूप लावणार आहोत
आणि एक एक करून सर्व लाडू वळून घेणार आहोत। मिश्रण एकदम थंडही नाही करायचं, नाहीतर मग ते लाडू वळत नाही। आपल्या हाताला सोसेल इतपत गरम असेल तेव्हाच लाडू वळून घ्यायचे। $200 ग्रॅम मखाना आणि जवळजवळ वाटीभर ड्रायफ्रूट्स होते, तर त्याचे एकूण 25-26 लाडू झालेत मीडियम साईजचे। आणि हे लाडू उपवासालाही खाता येतात कारण यात डिंक नाहीये।